काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे अस्वरे मुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी शिवपाठाच्या अमृतधारा मुखेने घेवडी हेवे हृदय प्रभु नामाचे रोनिया जोडी भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे याग करी संसार विटोनी पाटील जन्मकुळी माय माळसा तडवी कळसा हे गावतळे अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे संत समागम रावे दुर्गम वंदुनि पाय धुळी खडतर भक्ती प्रसन्न चित्ती काया होयलुळी अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळे दीन बालके वसति गृहात वाजवतळे अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे किती वांदिली शिवालये प्रभु स्थापून या देवळी कैलासाचा राणा दैवत चंद्रमोळे अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली समाधी स्थापून स्वानंदाने भूमी पवन केली अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे समाधिस्थ परी अवनीवरती गुप्तरूपी फिरसी तो कोणी भाग्याचा त्याचे अनुग्रह देसे अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे तव गुण गाता अनंत झाला सदा तुझ्या चरणी पौरगिरींचा कीर्ती सुगंध वर्णो केते अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे विनम्र भावे अर्पी प्रभाकर काव्य पुष्प पाकळी शेवंतिनी स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोळी नाद ब्रह्मडोळी नाद ब्रह्मडोळी अस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे ओ स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयतां जाड्यान्धकारावहम् हस्तेन स्फटिकमालिका विसृज्य पद्मासने समुत्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय रक्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय रंगवली की जय नारद महाराज की जय परमाश्वर भगवान की जय संकट मोचन हनुमान महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया गंगा मैया महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। श्री भगवान वाच मया वेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोते तरी अस्तु गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरटी संजती वर्षा काळी सरितां जैशी चढो लागे पंडसुतां तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसें परी ठाकरिया सागरो जैसा मागित्रिया यावा निवारो तिये गंगेचिया बळी वारो प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिय सहित मदमानी सुनिचित जे राती दिवोन मनदे उपासिती या परी जे भक्त आपण प्रेमल देत तेच मी योगयुक्त परम मानी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी हरि हरि बोल केशव माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि बोल
हरि बोल हरि बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींनी काढलेली जपतपानुष्ठानाच्या परंपरेमध्ये अतिशय महत्वाचा आणि पवित्र अशा महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आणि नागपंचमी या पूर्णतिथी मुहूर्तावर सुरू झालेल्या जपानुष्ठान ही पद्धत जवळपास 1964 पासून आजतागायत चालू आहे. एकमेव जनार्दन स्वामी महाराष्ट्रीयन संत परंपरेमध्ये ज्यांनी नामश्रेष्ठ सर्वाठाई आयशे वेद देती वाही आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी नामहात्म्य अतिशय अनन्य साधारण महत्व सांगितलं आहे. पण ते महत्व सिद्ध करण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामींनी ही अनुष्ठान स्वतः केलं आणि ते सर्वसामान्यांकडून करून घेण्याची प्रथम जर कोणी सुरू केला असेल तर सद्गुरु जनार्दन स्वामींनी सुरू केलं. त्यावेळी आपल्यासाठी अत्यंत आणि अत्यंत उपकारक आणि आपल्यासाठी आहे. सर्वसामान्याकडून हे करून घेणं काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून या नागपंचमी मुहूर्तावर सुरू झालेल्या जपानुष्ठानासाठी आपण सर्वजणाला ज्येष्ठ वरिष्ठ बाल गोपाल भजनी मंडळ महिला मंडळ जवळपास 3-4 जिल्ह्यातून 7-8 तालुक्यातून विशेषतः आदिवासी भागाकडून तिकडं मराठवाड्यापासून विदर्भातून सर्व भागातून आलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींच्या अनुष्ठानार्थ्यांच्या सर्वांना विश्वस्त मंडळातील सदस्य श्री चंदू पाटील सर्वांना व्यासपीठावरून माधवीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भेग भगवान वैवृद्ध श्री परशुराम गिरजी महाराज श्री संतोष गिरजी महाराज यांच्या भजनानं बाबाजींचं चरित्रामृत आपल्याला ऐकायला मिळतं. आता तर मीडियाच्या माध्यमातून प्रगवलं झालेलं आहे आणि आम्ही तर मौन असल्यामुळं सर्व भजनाचा आनंद तुम्हाला मिळतो आहे. श्री संतोष गिरजी महाराज श्री श्रवण गिरजी महाराज रामायणाच्या माध्यमातून गुरुमाऊलीचं कार्य करतायत. श्री महेश गिरजी महाराज श्री राघव गिरजी महाराज तिकडं मराठवाड्यामध्ये गुरुमाऊलीचं भक्ती मार्गातलं कार्य करतायत. श्री अरुण गिरजी महाराज श्रीमद भागवताचं अध्ययन करून आलेले आहेत. नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. श्री अतिशय विद्याभूषित उच्च विद्या शिक्षण घेतलेले आदरणीय रमण गिरजी महाराज PhD पर्यंत शिक्षण घेऊन आता महामंडलेश्वर पदावर आरूढ आहेत. आदिवासी भागामध्ये गुरुमाऊलीचं कार्य सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं अत्यंतिक तळमळीनं कार्य करतायत रमण गिरजी महाराज. आणि कोणी भेग भगवान आमच्या दशनाम संन्याशीमध्ये आणि आमच्या 13 संन्याशीमध्ये कोणी पाहत असतील त्यांना माधवगिरी बाबाचा ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरु साहेबपरायण हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज श्री नवनाथ महाराज श्री जनार्दन महाराज श्री लक्ष्मण महाराज श्री आशिष महाराज सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे,
मनोहर भाऊ आहे, सर्वांना रोहन भाऊ आहे, सर्वांना आणि सर्वांना तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. फार मीडियाचं माध्यम फार मोठं झालंय आता. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये फंक्शन येत आहेत, त्यामुळं अतिशय सुलभता झाली. ग्रंथाची म्हणा, प्रवचनाची म्हणा, कथेची म्हणा, खूप सुविधा झाली आहेत. आणि हे सर्व कार्य ही मंडळी अतिशय पोटतिडकीनं आणि मनापासून श्रद्धेनं प्रेमानं करतायत, म्हणून त्यांना त्यांच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे, नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. श्री अनंतकोटी ब्रह्मांड चक्र चालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला भक्तियोग समजून सांगताना 12व्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, जो नित्य उपासना करतो, नामस्मरण म्हणा, श्रवण भक्ती म्हणा, नवविध प्रकारची कोणतीही भक्ती करत असेल तर अर्जुना, तो माझ्यासाठी परमप्रिय आहे, माझा तो परम भक्त आहे. म्हणून नित्यनेमाला फार महत्व आहे. देव नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे, पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी, तया सुख सरी नाही तुझे. सर्व धर्मामध्ये कोणता धर्म असो, कोणता पंथ असो, किमान भरतखंडामधलं म्हणा किंवा पाश्चात्य देशात म्हणा, सगळ्या धर्मामध्ये प्रार्थना मुख्य मानलेली आहे. आणि तीच प्रार्थना कोणी हरिपाठ करत असेल, कोणी वेगवेगळ्या प्रकारचं स्तुती स्तोत्र वाचत असेल, आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी मात्र आद्य शंकराचार्य भगवंताची परंपरेप्रमाणे पंचदेवता मुख्य मांडले आहे. आपल्या धर्मामध्ये, सनातन वैदिक धर्मामध्ये, त्यामध्ये भगवान शिव आहे, हा सद्गुरू जनार्दन स्वामीचं आराध्य दैवत आमचं सुद्धा. आणि त्यानंतर भगवान नारायण आहे, म्हणजेच विष्णू आहे, परम पांडुरंग आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. तिसरा प्रकार आहे भगवती लक्ष्मी म्हणा, सरस्वती म्हणा, पार्वती म्हणा, आपली कुलस्वामिनी म्हणा, देवीची भक्ती. चौथा प्रकार आहे भगवान गणेश, बुद्धिदाता आहे, सर्व विद्या कलाचा देणारा आहे. आणि भगवान सूर्यनारायण ज्ञानाची देवता आहे, प्रकाश देणार आहे, तमस्वर्मा ज्योतिर्गमयम मृत्युर्मामामृतम भवय. अशा पंचदेवताचं परंपरा. आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष तपश्चर्या केली. श्री क्षेत्र नागेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये, प्राणगुफेमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं, वेदाचं अध्ययन केलं, आणि उपनिषदात सुद्धा अध्ययन केलं. आणि मग त्यातून जे काही आपल्यासाठी तिन्ही प्रकारचं दुःखाचा नाश होईल, चांगल्या प्रकारचं सुख मिळेल, आनंद मिळेल, अशा प्रकारचं स्तोत्र, मंत्र आणि विधीमध्ये संकलित केले आहे. आणि त्याचे पठण कोणत्या असं काही वेगळा धर्म नाही, वेगळा पंथ नाही, असं जनार्दन स्वामींचं आहे. पांडुरंगाचं म्हणजे नारायणाचं सुद्धा स्मरण आहे, भगवान शंकराचं आहे, देवीचं आहे. सगळं असं काही वेगळा असं संप्रदाय जनार्दन स्वामी निर्माण केला नाही. पण वेगळ्या देवतांचं स्तोत्र आणि मंत्राचा उच्चार केल्यानंतर त्या मंत्राच्या ऊर्जेनं तुमची मानसिकता स्थिर होते, भौतिक आदी भौतिक आध्यात्मिक दुःख दूर होतं. असे हजारो अनुभव आहेत. पण सकाळी उठून हे केलं पाहिजे. आता काय झालं, थोडा आता मोबाईलचा जमाना असल्यामुळं आणि संध्याकाळी 12 वाजता झोपतात आणि पहाटे 10 वाजता उठतात, असा प्रकार झाला. आता पहा तुम्ही, संध्याकाळी 12च्या नंतरच बहुतेक शहरी जीवनात लहानपणी 7:30 वाजता तर संपूर्ण गाव झोपलेलं असायचं. सकाळी 6 वाजता संध्याकाळी 12ला सुरू होते आणि पहाटे 10ला उठ
किमान दिवस उगायच्या अगोदर 1 तास तरी उठलं पाहिजे, स्नान करून आणि विधी पूजा केली पाहिजे. कोणते असं तुमचा, पण पहाटेचे प्रहरी फार महत्वाचे. प्रारंभ आमचा प्रभात काळ, शिवनामे हरी. प्रारंभ आमचा प्रभात काळ, शिवनामे हरी. आसनावरती बैसून स्वामी, आसनावरती बैसून स्वामी, चाले संजीवनी गायत्री. त्या मंत्रात तून ऐकून चलते जागे. सकाळी उठून आजचा पहिला दिवस असल्यामुळं नित्यनियम सांगा लागतो. गेले 37 वर्षापासून विधीचं यथामती गुरुमावलीच्या सानिध्यामध्ये जे ऐकलं, बाबाजींच्या मुखातून जे विधीचं महत्व ऐकलं, प्रत्येक मंत्राचं प्रत्येक स्तोत्राचं यथामती वर्णन आणि केलं जातं. देवाला फार आणि फार महत्वाची गोष्ट आहे. बाबाजी म्हणायचे, हे घ्या बाबा हो, एखाद्या वेळेस तुम्ही बाबाला मानू नका पण विधीला माना. बाबाजी चिखली पेती बा दररोज. तुम्ही आता मोबाईल मध्ये, तुम्हा सगळ्याजवळ मोबाईल आहे आश्रमात, म्हणजे आता अनुष्ठानात नसेल पण दररोज एक क्लिप येते, 1 मिनिट, अर्धा मिनिट, 20 सेकंद, 25 सेकंद. आदरणीय भूषण चोपडेने बाबाजींच्या 300 प्रवचनातून असं छोटस पुस्तक मिळतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात. तर छोटे छोटे क्लिप असतात, छोटे छोटे ते प्रमेय असतात, ते सूत्र असतं जीवनाचं, ते ऐकलं पाहिजे देव. म्हणून त्याच्यामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींनी सांगितलं की मला नाही मानलं तरी चालेल पण विधीला माना. आता ते विधियुक्त पुरुषच आहे, विधीला मान म्हणजे त्यांना मान नाही. ज्यांच्या मुखी विधिदा, ज्यांच्या मुखी विधिदा, कुछ खरा भाग्यवान पाता विद्य विधी. तीन क्रम समजून घ्या द्याव. आता तुम्ही काय सगळेच कोणी अशिक्षित नाहीये, सगळे सुशिक्षित असतील, कोणी असेल एखादा अशिक्षित. सकाळी लवकर उठावं अंथरुणावर आणि उंचीवर थोडे हातावर हात घासावे, थोडे डोळे लावावे. नंतर हाताचं दर्शन घ्यावे. कराग्रवस्ती लक्ष्मी, कर्मुले सरस्वती, कर्मध्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. नाही मंत्र आला तर निदान जय जनार्दन आपलं गुरु मंत्र, या हाताचं दर्शन घ्यावं. या हातानं चांगलं कार्य झालं पाहिजे. नंतर या भूमातेचं म्हणजे जमिनीचं किंवा धरती मातेचं दर्शन घ्यावं. ती धारण करते, धारिती ती धरणी. जननी जन्मभूमीश्य जानमित जनार्दनम जानकी. हे 5 जकार जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. आपली आई जननी, जन्मभूमी. जन्मभूमीसाठी किती लोकांनी प्राणपणाला लढले महाराज. अजून सुद्धा हजारोच्या संख्येने लोक बलिदान करतात यासाठी. काल 15 ऑगस्ट झाले, स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती लोकांनी बलिदान केलं, तरुण मुलांनी. उद्या तुम्हाला फाशी देणार आहे भगत सिंगाला सांगितलं तरी ते सकाळी उठून व्यायाम करत होते. हो म्हणे आता थोड्या वेळानं तुम्हाला फाशी देणार आहे, तुम्ही व्यायाम का करता? त्यांनी सांगितलं की हे भारत मातेला जे फुल व्हायचे ते टवटवीत पाहिजे, उमललेलं पाहिजे, रडत रडत नाही, चांगलं फुल दिलं पाहिजे. काय महाराज असे होऊन गेले म्हणून आपण आता व्यवस्थित
पायातले दगडासारखे आहे म्हणून आपल्याला मंदिर पाहायला मिळते स्वातंत्र्य भारतात. ये मेरे वतन के लोग जरा आंखों में भर लो पानी, तुझे शहीद हुए मुन्नगी जरा याद करो कुर्बानी. आजची परिस्थिती कशी आहे? गेले 75 वर्ष बोलायचं नाही त्याच्यावर, पण एका राजकीय सांगितलं की अहो शेतकऱ्याकडे गेला बांधावर समस्या काय पाहायला. त्याने सांगितलं का हो तुमचे पाय एवढे खराब कसे काय? साहेब शेतीमध्ये खडे रुततात, ती फणस आलं ते काटार मोडतो, रगत निघत, बहिणाबाईची कविता. ती फणस आलं तर चालत काळ्या मातीत मातीत टिफन चालते, कण चालते, टिफन चालते. देव त्यानं सांगितलं की एवढे तुमचे खराब पायावर खडे रुजतात, गरीब बिचारा पायात पायतन सुद्धा नाही अशी परिस्थिती काही शेतकऱ्याची. आणि सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं होत असेल संपूर्ण भारत खंडामध्ये, पावसामुळं म्हणा न पावसामुळं म्हणा उन्हामुळं म्हणा काय शेतकऱ्याच होत. एवढे पाय खराब झाले असं करता तुमच्या शेतात पूर्ण रोड करून टाकतो. सांगू नये आपण. ही मिरची काय भाव आहे म्हणे 5,000 रुपये क्विंटल. आता आमचे सरपंच आलेले आहेत सांगलीवरून, एकमेव मार्केट आहे तिकडे मिरचीच. ही मिरची काय भाव आहे? 5,000 रुपये क्विंटल. आणि ही मिरची काय भाव आहे? 10,000 रुपये क्विंटल. मग ती लाल मिरची वाळलेली होती. त्या नेत्यानं सांगितलं मग हीच मिरची काय लाईत नाही तुम्ही? कळलं तुम्हाला? भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरि हरि. 75 वर्षाचा फरक, 75 वर्ष आहे. सांगतात बरं की विनोदाचा भाग सोडा, काय मंदिराचा कळ पायातले दगडा म्हणून द्या हो. अध्यात्म किंवा सनातन धर्म हा धर्म आपला पाय आहे. म्हणून सकाळी लवकर उठून आताचं दर्शन घेऊन भूमातेचं दर्शन घेऊन ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमास. रक्ष रक्ष महेश्वरा, रक्ष रक्ष महेश्वर. 2 मिनिटं डोळे लावून आणि मग उजवा पाऊल जमिनीवर टाका. असे 4 महिने, आता चातुर्मास सुरू झाले एकादशी पासून, 4 महिने करा. 2-5 मिनिटाचं कार्य. उठल्या लगेच उठताना लगेच पळताना लगेच थोडं करून पाहायचं प्रयोग. ज्ञान विज्ञानम संयुक्तम 7वा अध्याय. हे विज्ञान आहे, करून पहा. मग तुम्हाला अनुभव आला की तुमची श्रद्धा दृढ होईल. कारण श्रद्धेचं मूळ अनुभव आहे. अनुभव घ्या. यानं काय होतं, आता आपल्याकडे दररोज राजस्थानी लोक आहेत, हे फरशीचं वगैरे दुकान आहेत, गुजरातचे आहेत. दररोज सकाळी दर्शन. ठीक आहे, महादेव सगळ्याला माहिती आहे, पण जनार्दन स्वामी माहित नाही ना. मग तुम्ही का दर्शनला येतात ते सांगता की इथं दर्शन आल्यानंतर सकाळी सकाळी दर्शन घेऊन गेल्यानंतर दिवसभर असं फ्रेश वाटत. काय माहिती, गुदबत्ती लावल्यानंतर सुगंध येतो महाराज. तशाच प्रकारचं सकाळी सकाळी उठून अशा महापुरुषांचं मंदिराचं दर्शन घेण्याचा नियम केला तर ती उदबत्तीचा वाद जसा आपल्या मध्ये जातो तर आपल्याला बरं वाटतं.
तशी ती गुप्त अशी ऊर्जा तुमच्या मध्ये येते आणि मग तुम्हाला दिवसभर आणि तुमचं मन प्रसन्न राहतं. प्रसादे सर्वदुःखाना अनेर शोभ जायते मनष्टानेंद्रियाने प्रकृती स्थानित कर्षिते 12वा अध्याय. आणि म्हणून मनाला आणि प्रफुल्लित करायचं असेल, तुमचं मन प्रसन्न नसेल तर काहीच नाही होत. म्हणून मन प्रसन्न आहे त्याला फार महत्व. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि हे प्रसन्न करायचं एकमेव साधन आहे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा. माझे मन लागो तुझी चरणी देवा. माझे मन लागो तुझी चरणी देवा. स्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा दिवा. माझे मन लागो तुझी चरणी देवा. माझे मन लागो तुझी चरणी देवा. नंतर बाहेर जावं, प्रातर्विधीला जावं, स्नान करावं, भस्म किंवा गंध लावावं. लावलंच पाहिजे देव. जशी माझी माय बहिणी आहे, तिनं गंध म्हणा कुंकू म्हणा लावलं, तिला आयहो म्हणतात. कुंकू लावेल नसेल तर ते विधवा म्हणले जात. आता तर माणस ते सुद्धा नाही, लावतच नाही महाराज. इतकं बारीक लावतात तर आमच्या सारखे 3 नंबर वाल्याला तर फार चष्मा लावून सुद्धा दिसतं का नाही, एवढं कशाला बारीक लावतात. आमच्या मराठवाड्यातल्या माय बहिणी हे मोठं कुंकू, मोठं चांगलं, एवढं नाही पण थोडं दिसणं असं लावलं पाहिजे. ते तुमच्यासाठी नाही, हे तुमच्या वैभवासाठी आहे. हे आता संस्कृती समजूनच घेत नाही कोण. तिथं आज्ञाचक्र आहे, तिथूनच सर्व शरीराचे इंद्रियाचं संचलन होतं. तिथं लक्ष नसेल तर, कामावर लक्ष नसेल, तुमचं यंत्रावर लक्ष नसेल तर काही अपघात होतो की नाही, पाय मोडतो, हात मोडतो, काय होत असं. तिथलं ते आज्ञाचक्रावरून सगळं चालतं. म्हणून कुंकू लावलं पाहिजे किंवा गंध लावलं पाहिजे माणसाने सुद्धा. भस्म असेल, आता आमचे आदिवासी भागातले आणि नवनाथ भक्त आहेत, त्यांनी भस्म लावा, गंध लावा, आडवा लावा, उभा लावा, कसा लावा, जी तुमची परंपरा असेल त्याप्रमाणे. आता तुम्ही कुंभमेळ्याला या, गंधावरून आमच्या लोकांची परीक्षा आहे. आडवा गंध असेल तर भगवान शंकराचे भक्त आहे, उभा गंध असेल तर वैष्णव आहे. वारकरी संप्रदायात पहा, गंध लावायचं माणसाला आणि कंटाळा येऊ देऊ नये, त्याला कोणी यावं म्हणणार नाही. म्हणून देवा गंध लावला पाहिजे. आणि नंतर भस्म म्हणा, भस्म लावलं पाहिजे. इथं फक्त फोटो काढायचे टायमाला इकडे लाव, तिकडे लाव, मागं लाव, पुढं लाव. फोटो काढायच्या वेळेसच फक्त व्हिडिओ मध्ये यावं म्हणून. घरी तिथं लावतात, असे भस्म ठेवलेलं असं करतात, लावतात. हात पुसून कावर टाकतात. मग लाज वाटते. काय केलं बघतो, 1 तास बहादरी असं असं करतो, मोबाईल मध्ये फोन लावतो. म्हातार माणूस आहे चांगला, गमती जमतीच भाग आहे महाराज. काय बिघडलं, 3 गुंठे 17 एकर लावलं तर लावण मोठं चांगलं, काय बिघडलं. कपाळ गंध मोठं दिलं आपल्याला, कपाळ फुटलं, कपाळ असं म्हणतो आपण. इथून तर सर फुटत, ते फुटून नका देऊ ना, मग लावा तिथं काहीतरी. भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा, हाती त्रिशूळ रे त्रिशूळ, हाती त्रिशूळ रे त्रिशूळ, व्याघ्रम काल एक जोडपं आलं सुशिक्षित मित्र, ते बरोबर आले. तर मला सांगितलं की मला वाटलं कोणीतरी बरोबर असेल, गंध नाही, बांगडी नाही, पायातलं काही नाही.
मला वाटलं मैत्रीण असेल, कोणी असेल, बहीण असेल, कोणी असेल. आम्ही चांगला विचार करू. अगं आहे चाललं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नीट लक्ष देऊन ऐका तरुण मंडळी हो. ज्याचं झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसल झाले तरी ध्यानात ठेवा की भगवंताने, मी काल वाचलं, भगवंताने दिलेलं पहिलं फळ कधी नाकारू नये. परत एकदा सांग, तुमचं लग्न झालं असेल तर भगवंताने दिलेलं पहिलं फळ कधी नाकारू नये. ते जर नाकारलं तर माझा अनुभव आहे, माझ्याकडे माय बहिणी आणि स्वच्छ मनानं सांगतात की असं असं झालं. नंतर इतका पश्चात मग होतच नाही, मग नवस करतात. ज्यांनी ज्यांनी ऐकलं नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. जे पहिल्यांदाच तुम्हाला जे काय घडलं असेल, जर लग्न झाल्या आताची परिस्थिती कशी आहे की थोडस मजा करून नंतर पाहू, हा विचार चांगला नाही. मी शास्त्रातलं सांगेल, माझ्या गुरुदेवांचं सांगेल, माझ्या संत मंडळीचं अमृत वचन सांगेल. तरुणासाठी प्रवचनात हे सांगण्याचा विषयच आता. एक वर्ग असं तयार झाला अतिसुशिक्षित, फक्त ओनली फॉर एन्जॉय, फक्त मजा, मुलगा सुद्धा नको, काहीच नको, फक्त भोग. कालच वाचलं दिव्य आसुरी संपत्तीमध्ये केवळ आणि केवळ भोगच सर्वश्रेष्ठ आहे, अशी ज्यांची धारणा आहे अर्जुना, ते आसुरी संपत्ती आहे. दैवी आसुरी संपत्ती 16वा अध्याय चालू आहे माझा आचार्य. किती सूक्ष्म ज्ञान 5,500 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणून त्याच विश्लेषण तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तुम्ही पत्नीशी सहवास केला असेल, पहिलं राहिला असेल तर ते योग्य नाही. आता वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञानानं काढून टाकतात, हे टाकतात, चांगलं नाही. म्हणून तुमच्या हिताचं सांगेल, तुम्हाला आवडेल असं सांगणार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, हे उपासनेचा भाग आहे. तुम्ही दैवी उपासनेमध्ये आलात, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या परिवारात आलात, आणि बाबाजींनी सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजे. हे सुद्धा नित्यनियमाचा भाग झालेला आहे. आणि म्हणून द्या हो, सकाळी उठल्यानंतर स्नान पूजा केल्यानंतर तुम्ही दिवसभर उद्योग करा, जेवढं शक्य होईल. कलियुगातलं साधनातलं सर्वात श्रेष्ठ साधन 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन केलंय, तर सगळं दुरीतच आहे. एकमेव कलियुगाचं साधन असं आहे की कलियुग के कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर पारा, मंगल भवन मंगल हारी, रवौष दशरथ जीर बिहारी. आणि म्हणून द्या हो, स्नान करून थोडी देवपूजा, मग तुम्ही तुमच्या उद्योगाला जा. जनार्दन स्वामी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्योग करा. हातामध्ये कडा आहे, चांगली गोष्ट आहे. एक 27 मण्याची माळा असू द्या, कधी जप करायला, मनातल्या मनात जपाला कसल्याही प्रकारची बाधा नाही. सुतुका असो, कोणी तुमच्या घरी कोणी प्रसूत झालेला असो, दोन्ही प्रकारचं विटाळ नामस्मरणाला नाही, मनातल्या मनात. आणि जेवढं काही नामस्मरण कराल तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही बँकेत पैसे टाकता तसं नाम बँक हे. गोरखपूरचं मासिक येतं, त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, कल्याण मासिक.
त्यांनी नाम बँक काढलेले. श्रीराम जय राम जय जय राम या 13 अक्षराचा जो कोणी 13 कोटी नाम जप करील त्याचं नाव त्यांच्या मासिक मध्ये येत. जसं तुम्ही पैसे मुलाबाळासाठी ठेवतात द्यावं, तसं कुठेही कोणत्याही ठिकाणी अहो येता जाता वदन वैता ग्रास गिळता आय कोणत्याही प्रसंगी हरी बोला खाता हरी बोला पिता सर्व कार्य करता हरी बोला. दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन मी अनंता तुझ गाईन मी अनंता दळिता कांडिता दळिता कांडिता. काही बाधा नाही. उगाच दुसरे कडे वगैरे साखळ्या वगैरे घालतात, काही घालतात. घाला तुमची औषध, मी काही बंधन करत नाही, पण 27 मानाची माळ कुठेही जपा. आणि म्हणून द्याव हातामध्ये काम मुखामध्ये राम जनी जन हा सुद्धा उपासना आहे, ही सुद्धा नित्यनेम आहे. अशी सवय लावा. जेवढं जेवढं बँकेमध्ये होईल तेवढं तुमचं कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा नाश होऊ शकतो. नामस्मरण असेल, इतके कोटी नाम जप झाला तर या दुःखाचा नाश होतो. इतक्या लाख नाम जप झाला की या दुःखाचा नाश होतो, असं एका ग्रंथामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून सततम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काही म्हणे राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काही म्हणा राम राम कामामध्ये कामामध्ये सततम भागवतामध्ये कथा आहे, नारायण नामी आजा मिळाला तरला. आज मिळाला तरला म्हणजे आज मिळाल अशी होते की एक त्याने हिम्मनी महाराज फार चंचल आहे. सहज एका ठिकाणी खिडकीतून पाहिलं की एक 4 पुरुष आणि एक 4 स्त्री आणि त्यांचं समागम पाहिलं काय. म्हणून डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, डोळ्यांनी चांगलं पहा घ्यावं. एक तर चांगलं पाहण्याची दृष्टी ठेवा. पती पत्नी बसला असलं तर आणि भाऊ बहीण बसला असेल तर आपल्या डोळ्यामध्ये वेगळाच विचार येतो. पाहिल्यानंतर त्यांना वाटलं काय काय सुख आहे याच्यामध्ये, लागले नादी. पण अगोदर धर्म कर्म करणारे होते, उपासना करणारे होते, त्रिकाल संध्या करणारे होते. ते पाहिल्यानंतर गेलं तिकडं, मन गेलं तर शरीर पण गेलं. आणि म्हणून ते मग शेवटी त्याच पुण्याच्या जोरावर एका महापुरुषांनी सांगितलं की तुम्ही या एका महापुरुषाची सेवा केली रात्रभर. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुलगा झालाय, याचं नाव नारायण ठेवा. ते जे महापुरुष आले पुण्याचा उदय झाला आणि म्हणून ते सत्पुरुष त्यांच्या घरी आले आणि त्यांनी त्याचं नाव नारायण ठेवलं. नारायण नामी आजा मेळा तरला. आजा मेळा पराशी आजा तोही नेला देवा वैकुंठासी तोही नेला देवा वैकुंठासी. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. म्हणून द्या आपल्या नित्यनिमित्तीला फार महत्व आहे. प्रत्येक देवतांचं स्तुती स्तोत्र आहे. आपल्याला 8 दिवस अनुष्ठान आहे, 9व्या दिवशी समाप्ती आहे. एकादशी आल्यामुळं दररोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्राचं स्तोत्राचं यथामती तुम्हाला महत्व सांगणार आहे. अनुष्ठानाचा पहिला दिवस आहे, नियम ऐकून घ्या.
नियम पाळता येत असेल, थोडं कडू आहे पण माझ्यासाठी, पण तुमच्यासाठी फार गोड आहे. नियम पाळता येत असेल तरच अनुष्ठानला बसा. माझ्यासाठी अवघड आहे असं बोलू नये, पण बोलावं लागतं. माझ्यासाठी कडू आहे पण तुमच्यासाठी गोड आहे. नियमाचं पालन मग सकाळी लवकर उठावं लागेल, स्नान करावं लागेल, नित्यनिमित्ताला यावाच लागेल. तिथं क्षमा नाही. नाहीतर स्वयंसेवकाला मारायला बसले सकाळी उठताना. मंडळीने उठवलं सकाळी, आऊ उठा तुम्हाला लवकर जायचंय, आज 15 ऑगस्ट आहे. मंडळीने उठल्यानंतर जी झोप लागते ना ती रात्रीची झोपेक्षा गोड असते. तुम्हाला उठवलं ते सकाळची झोप म्हणजे साखर झोप असते. लवकर उठलं पाहिजे, नित्यनिमित्ताला आलं पाहिजे, स्नान केलंच पाहिजे, लघवीला गेल्यानंतर हातपाय धुतले पाहिजे, 3 वेळेस गुळण्या केलाच पाहिजे. जनार्दन स्वामींनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच अनुष्ठान करावं लागतं. इथं जसं मिलिटरीमध्ये ते जो अधिकारी सांगेल तसंच वागावं लागतं, तसं या ठिकाणी तुमच्या मनाचं चालणार नाही. किंवा मनोमार्गी जाते ते तेच मुकते. काही मनाचे नियम काढले गेले काही काही ठिकाणी. आणि म्हणून देव जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये हा देह 43 वर्षापासून आहे. अनेक प्रकारचे अनुष्ठान गुरुमाऊलीचे पाहिलेले आहे. स्वतः दारात बसून राहायचे, कोणाला इकडे तिकडे जाऊ द्यायचे नाही, कोणाला स्पर्श करू द्यायचे नाही. आता ती परंपरा आहे. जरी तुम्ही अनुष्ठानार्थी कमी संख्येने असले तरी परंतु अशा पद्धतीचं अनुष्ठान झालं पाहिजे. नामाला बाधा नाही, बरोबर आहे, पण इतर ठिकाणी अनुष्ठान म्हणून जर करायचं असेल तर त्यासाठी काही नियम पाळावेच लागतात. सकाळी उठून स्नान करून नित्यनिमित्ताला आलं पाहिजे. एखाद्या वेळेस सगळ्यांनी 2 वेळेस फराळ करायचं, 2 वेळेस चहा घ्यायचे, असं काही नाही का. निराहार करायचं, फळच खायचे, फक्त पाणीच प्यायचं, फक्त दूधच प्यायचं, असं काही नाही. जनार्दन स्वामींच्या काळामध्ये तर आम्ही असं काही पाहिलेलं नाही. आणि म्हणून देव 2 वेळेस फराळ राहील, 2 वेळेस चहा राहील. अल्पोपहार म्हणून थोडी खारीक वगैरे फळं देण्यात येईल. सकाळी नित्यनिमित्ताला आलं की ते नित्यनिमित्त झाले की थोडंसं सत्संग, नित्यनिमित्ताचं प्रवचन झालं की हनुमान चालीसाचा पाठ होईल. संकट कटे मिटे. आतापर्यंत झाले 37 वर्ष कोणत्याही प्रकारचं संकट आलं नाही. अनुष्ठान आणि संकटाचा नाश करणारं स्तोत्र आहे. हनुमान चालीसाचा पाठ झाला, आरती झाली की मग तुम्ही जा. सद्गुरु जनार्दन स्वामींचं समाधीचं दर्शन घ्या, सर्वेश्वराचं दर्शन घ्या, माय बहिणीला पाहून घ्या, कोणाला स्पर्श झाला नाही पाहिजे. अशा दृष्टिकोनातून अनुष्ठानाचे प्रथम नियम आहे. ज्यांनी मंत्रानुग्रह घेतला असेल त्यांनी त्या मंत्राचा जप करायचा. कोणताही मंत्र असेल, मग कोणाचं ओम नमः शिवाय असेल, कोणाचं रामकृष्ण हरी असेल, जे तुमच्या गुरुदेवाने दिला असेल. पण जनार्दन स्वामींच्या आश्रमात आल्यानंतर तुम्हाला मंत्र अनुष्ठान करायचं असेल तर ज्यांनी अनुग्रह घेतला नसेल त्यांनी बाबाजींच्या समाधीजवळ मंत्र लावलेला आहे. आपले सर्वांचे गुरु जनार्दन स्वामी आहेत. आपले तुमचे माझे सर्वांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी आहे. कोणीही मंत्र दिला असेल आमच्या परिवाराने तरी तुम्ही त्यांना जनार्दन स्वामीने दिला असं समजा. आणि जनार्दन स्वामीच आपले गुरु आहेत. काय झालं, थोडं महानिर्वाणानंतर थोडीशी वेगळा प्रकार झाला आणि तो होऊ नये. आपली श्रद्धा गुरुमाऊली चरणावर दृढ असावी. म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो की जनार्दनाय नमः हा मंत्र सर्वांना जपता येतो. अशिक्षित असो सुशिक्षित असो. काही लोक म्हणतात की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणतात की मंत्र विसरला. मग तू पहिले 2 दिवस काय जपलं, काय म्हणा या बुद्धीला. मास्तर रिटायर झालं तरी मॅट्रिक पास नाही, कळलं तुम्हाला. मास्तर रिटायर होऊन गेला तरी मॅट्रिक पासच नाही झाला. बुद्धीचे वैभव आनंद आहे तुझे, एका केशवराजे सकाळ सिद्धी. जनार्दनाय नमः 5 अक्षराचा मंत्र आहे. महाराज विसरलं का? टिंबचं नाव का विसरत नाही? 45 वर्ष
लग्नाच्या अगोदर सुद्धा विसरत नाही तर लग्न झाल्यानंतर काय. आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या देवतेची आवड असेल, नमः शिवाय हा मंत्र सुद्धा जपता येतो. हा सुद्धा सद्गुरु जनार्दन स्वामींनी दिला असं समजा. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायामध्ये महामंत्र मानलेला जातो, तो जपा. श्रीराम जय राम जय जय राम. कोणी गण गण गणात बोले, स्वामी समर्थ, जे काय असेल, पण तो मंत्र आपल्या गुरुदेवाने दिला, सद्गुरु जनार्दन स्वामींनी दिला असं समजून जपलं पाहिजे. आणि जनार्दनान आणखीन सोपं असेल तर जय जनार्दन. याच्यापेक्षा आणखीन काय सोपं सांगू? याच्यापेक्षा सोपं एवढंच आहे, इथं 2 वेळेस फराळ करा आणि झोपा. मग काय याच्यापेक्षा सोपं? म्हणून दिलेला मंत्र हे दररोज 210 माळी झाल्या पाहिजे. 1 माळ होण्याकरता जवळपास 1.5 ते 2 मिनिटं लागतात. नवीन असेल थोडा वेळ जास्त लागतो. किती तास लागेल आपल्याला एवढा जप करायला दररोज? म्हणून इकडं तिकडं न फिरता 210 माळे, 1 माळ झाली का एक रेख म्हणा, 1 खडा म्हणा बाजूला ठेवा, असे 10 माळी झाल्या 1000 जप झाला. प्रत्येकाजवळ वही पाहिजे, पेन पाहिजे आणि तो मंत्र लिहून घेतला पाहिजे. लहान लहान लेकराचं अनुष्ठान असतं, अक्षय तृतीयाला तर सगळे मुलं लिहून ठेवतात मस्त. आपण पण लिहून ठेवला पाहिजे. किती ध्यानात राहिलं पाहिजे आपलं दर 1.25 लाख जप 7 दिवसात झालं पाहिजे म्हणजे अनुष्ठान पूर्ण होतं. तुम्ही आता मिरची लावली असेल, कपाशी लावली असेल, यथोचित सर्व त्याच मशागत केली, खत पाणी घातलं, चांगलं पीक येतं की नाही? तशाच प्रकारचं हे क्षेत्र आहे अध्यात्म सुद्धा. हे तुम्ही यथोचित सर्व काही केलं, नियमन अनुष्ठान केलं तर फळ चांगलं मिळतं की नाही? चांगला माल येतो की नाही? शेतकरी असेल तर मनापासून नोकरी केली, मनापासून. अरे बाबा हो, जनार्दन स्वामीकडे एक गुरुजी आले म्हणजे काय काय गुरुजी मास्तर कुणकडे आले म्हणजे आज रविवार तर सुट्टी होती म्हणून आलो. जनार्दन स्वामीचे विचार पहा. आणि ह्या विचारानं काय होतं, शिवराम महाराज तुम्हाला सांगतो, कालचीच गोष्ट, मला फार स्वाभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, सर्वांसाठीच, आपल्या गुरुबंधूंसाठी. अरे मास्तर, रविवारच्या दिवशी तुला सरकार पगार देत नाही का? देत ना. 3 महिना झाला की चेक येतो. मग सरकारनं समजा तुला 100 रुपयाचं काम केलं, सरकार तुला 100 रुपये देतं. आणि रविवारच्या दिवशी जर 100 रुपयापेक्षा 10 रुपयाचं जास्त काम केलं, ते दान होणार नाही का? काय विचार जनार्दन स्वामीचे? 100 रुपयाचं तुम्ही काम करता आणि 110 रुपयाचं काम केलं तर ते काम म्हणजे तुमचं 10 रुपये दान होईल. कालची स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपले गुरुबंध आहे शेखर फरताळे म्हणून, काल त्यांना राष्ट्रपतीच्या हातानं गोल्ड मेडल मिळालं 2, एकमेव पोलीस खात्यामध्ये नाशिक जिल्ह्यात. इमानदारीने नोकरी, जय जनार्दन जय जनार्दन. आणि सेवा कोणती सांगा, जसे नोकरी लागले. काल त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा विभूती घेऊन गेलो, रनिंग मध्ये पास झालो. सद्गुरु जनार्दन स्वामीचं जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन. गाऊ गुरुचे नाम, करू बाबांचे ध्यान. जय जनार्दन जय जनार्दन. गाऊ गुरुचे नाम, करू बाबांचे ध्यान. किती श्रद्धा सद्गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने बाबा सगळं प्रपंच सुखात झाला. लेकरू चांगलं आहे, मुलं चांगलं आहे, नातू आहे, आजी आहे, वडील आहे, सगळं सगळं चांगलं झालं. आणि एकमेव नोकरी, पै घेणं नाही, पै देणं नाही. घरून पाणी न्यायचं, घरून डबा न्यायचा. पोलीस खात्यामध्ये असं दुर्मिळ आहे, विलाज नाही. पण होऊ शकतं. असाध्य ते साध्य करिता साहसन. तो का म्हणे अभ्यास आप समर्थोसी मत करून 12 वाजते. होऊ शकत. करा तुम्ही इमानदारीनं. तुम्हाला जे काम मिळालं असेल, सरकारचं असो कारखान्याचं असो, त्याचं फळ निश्चित मिळेल. कधी मध्ये नाराजी येईल ग, एवढं चांगलं करून पण काही. काल आमच्याकडे 36 वर्ष
पक्षाची सेवा केली पण काही फळ मिळालं नाही. आता मला मौन आहे, मला सांगून काय उपयोग आहे? असे पण येतात. पण काम केलं हे जनता जनार्दनाचं केलं याचं काही नाही. जनतेसाठी केलं ना, हे पुण्याचं काम आहे ना. फक्त फळ करा रे बाप्पानो साधन हरीचे, करा रे बाप्पानो साधन हरीचे. इथून गेल्यानंतर आसनावर बसावं. शक्यतो दक्षिणेकडून तोंड करून बसू नका. तिन्ही दिशेकडे तोंड करून बसले वेगळ्या प्रकारचं त्याचं महत्व आहे. पूर्वेकडे काय होतं पश्चिम जाऊ त्यात, ते बाकीचं सोडून द्या. जास्त विधी निषेध पाहू नये परमार्थिक माणसाने, मग त्याच्यातच जास्त लक्ष जात. वाईट पण वाटतं, राग पण येतो. घरामध्ये आजोबाजीचे फोटो लावू नका असं मला सांगितलं. कोण सांगितलं? म्हणे आमच्यातले. त्यांची इस्टेट चालते, त्यांचा फोटो नाही चालत. असं बोललं तर टोचल्यासारखं होईल. मी सांगितलं, जन सांगितलं त्यालाच विचारा. काय हे विधी निषेधच जास्त. हे केलं ना काय होतं, ते केलं ना काय होतं, असं करायचं आणि तसं करायचं. घरात नंदी ठेवायचा आणि पिंड ठेवायची आणि अमुक ठेवायचं आणि तमुक काय हे विधी निषेध जास्त. हे परंपरेपासून आहे. हे अंधश्रद्धा एक प्रथा. यासाठी सर्व संतांनी प्रयत्न केला. आम्ही त्या संत ज्ञानदेवळ्यातले सद्गुरुजानंद स्वामीच्या परिवारातले म्हणून आम्हाला पण सांगावं लागतं. सुधारणारे सुधारतात, करणारे करतात. ज्याला चांगलं घेतलं त्यानं चांगलं पण होतं. जप केल्यानंतर इथं दुपारी परत घंटी होईल 12 वाजता, 12:15च्या दरम्यान इथं ताट तांबे घेऊन यायचं आणि फराळ होईल. फराळामध्ये अनुष्ठानच्या लोकांनीच वाढलं पाहिजे. बऱ्याच अनुष्ठानापासून पाहतो की असं म्हणू नये, सांगू नये, कधीच श्रमदान करत नाही असे पण अनुष्ठानार्थी आहे. आता आम्ही शिक्षक आहे, आम्हाला माहिती कोणता विद्यार्थी कसा आहे. कधीच नाही. देवाच्या कृपेने शरीर चांगलं आहे त्यांचं, हालायचंच नाही ना. श्रमदान नाही, अजिबात नाही. इकडचं आम्ही तिकडे करून देणे असे पण काही आहेत. पण असे असतात त्यांच्या पोटाच्या आशीर्वादानं आपलं पोट भरतं असं म्हणाल काय हरकत नाही. श्रमदान तुम्हीच केलं पाहिजे, तुम्हीच वाढलं पाहिजे. वाढणार परत फराळ झाल्यानंतर वाढलं पाहिजे आणि शिस्तीत बसलं पाहिजे. जसं आपण ठेवलंय तिथंच रांगेत, लाईनीत. लाईन सर्वांना समजते, विशेषतः तरुणाला जास्त समजते. आणि फराळ झाल्यानंतर थोडी विश्रांती घ्यायची. विश्रांती असे काय घेतात, जा 8 दिवस माझ्या डोक्याला ताण नाही. मग त्याला वाटतं बरं झालं इथं उठायला कोण नाही. लॉजिंग अँड बोर्डिंग जनार्दन स्वामी आश्रम तपोवन नाशिक. असं पण नको. थोडी विश्रांती घेतल्यानंतर जप करायचा, लगेच जायचा, हातपाय धुवायचे, हातपाय धुवून जप करायचं. जेवढं काही जास्त काही काही अनुष्ठानार्थी 2-2 अनुष्ठानचा जप करतात, कुठं फिरत नाही, काही नाही. आम्ही पण अनुष्ठान केलंय तर 2-2 अनुष्ठानचा जप होतो. दुसरं काहीच नाही ना. दुसरं काय तुम्हाला घंटी वाढली तर सर्व काही ऐकतंय. राखेला आणायचं नाही, फराळ आणायचं नाही, दळून आणायचं नाही, डबा घेऊन जायचं नाही, काही नाही. सगळं इथं रेडी. आणि म्हणून द्या परत संध्याकाळपर्यंत जप करायचा, मध्ये चहा होईल. संध्याकाळी सगळ्यांनी आरतीला यायचं, फराळाला यायचं. फराळ झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर सत्संग होईल. आणि त्यांनी ज्यांना काहीतरी शारीरिक दोष आहे, काही बाहेरची पिशाची बाधा आहे, त्यांनी अनुष्ठान करणं जर त्यांनी ऐकावं फक्त. कारण तुम्हाला जर त्रास झाला तर इतर अनुष्ठानात त्याचा परिणाम होतो. आणि विशेषतः लेकर घाबरतात. असतं पिशाची बाधा, कोणाला काही त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, त्याने
अनुष्ठान करणं बरोबर नाही, नुसतं ऐकावं यावं बाहेर जप करावं, कारण इतरांवर परिणाम होऊ नये. कारण तुमचं पुण्याच्या ऐवजी त्यानं एवढ्याच लक्ष विचलित आणि तेवढं पाप लागतं. म्हणून देव आणि अशा प्रकारचं अनुष्ठानाचा नियम आहे. म्हणून इथं भगवंताने सांगितलं, अस्तुगिरीच्या उपकंठी जसं सूर्यनारायण उगवला की हळूहळू ज्ञान प्रकाश वाढतो, असं एक अनुष्ठान, 2 अनुष्ठान, 4 अनुष्ठान झाल्यानंतर अशी तुमची श्रद्धा दृढ होईल, तुमचा परमार्थ सुलभ होईल. आणि जसं नदी उगमाजवळ थोडी छोटी असते, पण ज्यावेळेस ती समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस अशी तुमची श्रद्धा, कोणी पहिलं अनुष्ठान असेल, कोणतं दुसरं असेल, 5वं असेल, फार चांगलं आहे. 10 अनुष्ठान झालेला मुलगा आला, बाबा एवढं चांगलं आहे माझं, परदेशात आहे, चांगलं आहे, तिथं सुद्धा मी नित्यनैवेद्य करतो, तुमचे प्रवचन ऐकतो, खूप चांगलं आहे, मुलं चांगले आहे, मुलाला नोकरी पण लागली. काय सांगायला पाहिजे की ते हेच आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडून. याच्यातच आम्ही सुख पारिया सुखे तेने मुख्य अमृत वर्ष असे, दुसऱ्याच्या सुखात आम्हाला सुख आहे. तुमचा प्रपंच सुखाचा चालावा, तुमच्या हातून परमार्थ घडावा, तुमच्या हातून दान व्हावं, सदाचार व्हावा, दान सदाचार उत्तम कीर्ती व्हावी, तुमचे दान सदाचार उत्तम कीर्ती धर्मपालन व्हावं तुमच्याकडून, दान सदाचार उत्तम कीर्ती धर्मपालन, तुमच्याकडून काही परोपकार व्हावा, हे पुण्याचा संचय आहे. आणि हा संचय तुम्हाला प्राप्त झाला की तुमचा संसार सुखाचा होतो. यासाठी जनार्दन स्वामींनी 75 वर्ष झेलले महाराज. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाच्या विठोबाचे, कुळाच्या विठोबा, विठोबाचे अवतार अवतार दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की काही माय बहिणी अनुष्ठानाच्या निमित्तानं फराळच करतात, जप करतात. महिलांचं अनुष्ठान आपल्याकडे नाही, पण काही महिला उपवास करतात, जप करतात. त्यांनी अनुष्ठानाच्या लोकांसाठी इथंच फराळाला बसायचं, जनरल पब्लिक मध्ये नाही, कारण त्यांच्याकडे वाढी जात नाही. मग हे होतं, इथंच बसायचं बाजूला, यांच्या फराळाबरोबरच बसायचं. आणि तिकडं बसलं की मग त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं, जात नाही, वाढणाऱ्याला समजत नाही. ज्यांनी केवळ अनुष्ठानामध्ये फराळच करायचंय माय बहिणींना, आणि जप करायचं आहे, सेवा करायची आहे, झाडझूड करायची आहे, भाजीपाल्याचं हे करायची, सेवा करायची आहे, त्यांनी इथंच अनुष्ठानाच्या फराळाच दोन्ही वेळेस बसायचं, पलीकडं नाही, जनरल मध्ये नाही. हे पण मग 2-3 वेळेस असं झालं की तिकडं फराळाच जात नाही, आणि म्हणून दोन्ही वेळेस. दुसरी गोष्ट अशी आहे की अनुष्ठानाचे जे काही नियम आहेत, मोबाईल नको, स्वयंसेवकला कोणी अनुष्ठानार्थी एखाद्याचा स्वभाव असतो, त्रास देणं त्याच्या स्वभावाचं असतं. असं कोणी त्रास देणारा असेल, नियम न पाळणारा असेल, तर स्वयंसेवकाने त्याला 1दा 2दा 3दा समजून सांगावं, आणि 4थ्या वेळेत त्याचं दर्शन घ्यावं आणि त्याची पिशी त्याच्या हातात द्यावी. सरळ CBS पॅटर्न नाही, बस स्टँड, दुसरं काही करायचं नाही, भांडायचं नाही, तंडायचं नाही, काही नाही. व्यसनाधीन काही काही मंडळी असतात, ते अनुष्ठानला आले असतात, त्यांना थोडस जमत नाही, काही हरकत नाही. इथं ऍडमिट व्हा 7 दिवस, 21 इंजेक्शन घ्या, 2 वेळेस सलाईन घ्या, 7 दिवसात फरक पडतो, बराच रोग जातो. असे काही म्हणणारे आहेत, आम्ही बिगर पाण्याची सुद्धा पित होतो बाबा, आता फक्त पाणीच पितो. किती फरक ह्या.
माझ्या गुरुनी माझं होतो आम्ही सुरुवातीला तिला फारच मोठे पापी ध्यास लाविला जनार्दनाने शिवच बचावण होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी ध्यास लाविला जनार्दनाने शिवच समजा होती आज चालो भक्तीच्या वर स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी गाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी आवनकर लेखानं विचारलं की दारुड्या लोकांना जर चॅनल काढलं तर काय नाव द्याल त्यानं सांगितलं पी 24 तास लावा डोळे पिया भरपूर असं नाही पाहिजे झालं असेल म्हणजे चांगलं आहे सुटले अनेक हजारो परिवार आहे असे. म्हणजे मराठवाड्यातले म्हणा इकडचे म्हणा आदिवासी भागामध्ये तर खाणं आणि पिण्याच्या शिवाय दुसरं काही माहित नव्हतं त्यांना 27-28 वर्षापासून आदिवासी भागात जातो तिकडे मराठवाड्यात जातो किती लोकांना 100-200 खेडे सुधारले इकडे 3400-3500 वाडे सुधारलेत मुलं चांगले शिकलेत कोणी सुपर क्लास 1 क्लास 1 चांगल्या नोकरी लागल्या सरकारचे अनुदान त्यांना कळायला लागलं नाही तर लंगोटी शिवाय दुसरं काय काही नव्हतं 27 वर्षापूर्वी गेलं तर बहुतेक लोकांना लंगोटे अर्धी चड्डी बाय माणसा सुद्धा अर्ध पातळ वगैरे आता जाऊन पहा एकच कार्यक्रम होतो आता तर मंदिर झालं आमच्या संतजी महाराजाचं मानेला झालं बोरमाळा झालं मोमाळा झालं तिकडं आदिवासी भागात पेठमध्ये देवबाबाचं मंदिर झालं आता किती लोक सुद्धा आमचा कार्यक्रम असला त्यांच्यासाठी दिवाळी नवे कपडे वगैरे सर्व का सांगतो तुम्हाला की आपण सुशिक्षित आहात चांगले आहात सुधर बाबा हो तुमच्या सुखामध्ये आमचं सुख आहे हे जनार्दन स्वामीचं महत्वाचं ब्रीद आहे त्यांनी आपलं 2475 वर्ष याच कार्यासाठी झिजवलं अगोदर साधना केली मात्र साधना केल्यानंतर हा कर्मयोग मांडला अगोदर अनुभव घेतला मग मांडला असं अगोदर केले मग सांगितले त्याचाच परिणाम होतो नुसतं सांगणाराचा परिणाम नाही होत आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचे सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत आता एक माळ घ्यायची एक माळ गळ्यात घालायची बारीक तुळशीची एक माळ जपायसाठी ठेवायची माळ घ्यायची कड घ्यायचं विभूती घ्यायची जनार्दन स्वामीच्या पादकावर ठेवायची मनोभावे प्रार्थना करायची गुरुदेवा जीवनभर आमच्याकडून अशाच प्रकारचं धर्म कार्य करून घ्या आमच्या अनंत अपराध पोटात घाला आणि आम्हाला चांगली सद्बुद्धी द्या आणि हे मंत्र आम्ही जप करतो तुम्ही हे मंत्र किंवा हे माळ म्हणा कड म्हणा त्यांच्या चरणावर ठेवायचं आणि त्या ठिकाणाहून ओम जनार्दनाय नमः हा मंत्राचा अनुग्रह घ्यायचा आणि आपला जप करायचा बुद्धिभेद करणारे तुम्हाला पुष्कळ मिळतील तुमची श्रद्धा दुखवणारे तुम्हाला पुष्कळ मिळतील पण तुम्ही खेड्यातून आलात खोटं ठोकताना पाहिलं तुम्ही गाईला बकऱ्याला खोटा ठोकतात दगडानं ठोकतात रोज पक्का झालं तरी हलून पाहतात अरे तुम्ही ठोकलं ना तुम्ही पक्के की नाही तुमची श्रद्धा पाहण्यासाठी तुम्हाला हलवणारे सापडतील जरूर नाही तिथं काय आहे नीता असं आहे नीताच असेल तिथं असेल अमुक तसेल हालून पाहिल्यानंतर जर खोटा ढिल्ला असेल तर मग तिथं माधुगिरी बाबाचं काही चालणार नाही पक्का असेल ठोकून ठोकून आम्ही 8 दिवस ठोकणार आहे तुम्हाला पक्का करणार आहे आणि ते आता मातीच भुसभुशीच आहे तर काय तर खोटा राहणार आहे शिवार्पण आणि म्हणून द्या अशा प्रकारचे आपल्या अनुष्ठानाचे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आमचे भक्त मंडळ तरुण भक्त मंडळ महामृत्युंजय भक्त मंडळ हानांत विजून विनंती बाबा सकाळ संध्याकाळी या थोडी सेवा करा काम तर पुष्कळ आहेत जीवनभर काम आहे तुम्हाला दिवसभर या असं माझं काही म्हणणं नाही पण सकाळ संध्याकाळी येऊन थोडं अनुष्ठानार्थीची पण सेवा केली पाहिजे विश्वस्त मंडळाच्या महिन्यापासून कार्यक्रमासाठी तयारी करता माझे माय बहिणी सगळं निसून टुपून लागतं आपल्याला
जनार्दन स्वामींचं परंपरा आहे आमची. सगळ्या गोष्टी शाबुदाना कुठं निसायचं असतं, काल मला एका जणांनी सांगितलं. शाबुदानामध्ये थोडस बारीक जंतू असतात, चाळून चोळून पाहिजे, असं आणायचं आणि लगे करायचं, ही पद्धत आपल्याकडे नाही. महिनाभर अनुष्ठान किंवा 15 दिवस अनुष्ठान जनार्दन स्वामी स्वतः निसून घ्यायचे सर्व. यज्ञ असेल तर स्वतः सगळं निसून टोपून ठेवायचे बाजूला, आणि मग लोकांच्या मुखामध्ये चांगलं मिष्टान्न गेलं पाहिजे, चांगलं गेलं पाहिजे. किती धारणा चांगली होती जनार्दन, आणि त्या मुसमधून आम्ही निघालेलो आहे. म्हणून देव सगळं पद्धतशीर असले तर चांगलं राहतं. म्हणून माझे माय बहिणी महिन्यापासून कार्यक्रमाची तयारी लागलेले आहेत. भगर वगैरे नेसून, शेंगदाणे नेसून. असे लोक आहे महाराज, शेंगदाण्यामध्ये सुद्धा इटकरीची खडे निघले, बारीक बारीक. शेंगदाण्याचा आणि इटकरीचा खड्याचा सारखाच रंग आहे. असे पण आता भेसळ सगळीकडेच झाली. म्हणून देव या गोष्टीचं निरीक्षण करा. सद्गुरु जनार्दन स्वामीचं कार्य यथोचित करण्यातच चांगलं श्रेय आहे महाराज. म्हणून हे श्रेय जनार्दन स्वामीने आमच्या पदरात टाकलेले आहे. म्हणून ते श्रेय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की अनुष्ठानाचे नियम पाळा बाबा हो. नसन पाळायचे तर मग जय जनार्दन या, आमचं काही म्हणणं नाही. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. आरतीसाठी आपण उभं राहायचंय.